भारतीय जनता पक्षाने माझ्यावर माननीय मोदी साहेब असतील, अमित शहाजी असतील, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नवीन नवी असतील, याप्रमाणे आमचे चव्हाण साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, सर्व चंद्रकांत दादा या सर्व नेत्यांनी माझ्यावर ही जबाबदारी दिली। मी काय याचा दावेदार कधीच नव्हतो। मी पक्षाकडे कधी मागणीसुद्धा केली नाही। मी सर्व जनतेच्या खाली तळावर काम करणारा नेता आहे। मला अचानकपणे पक्षाने जनतेच्या कार्यासाठी हे पद दिलेले आहे। मी खात्री देतो की ज्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकला त्या नेत्यांचा विश्वासास पात्र ठरेन। या पदाचा खालच्या लोकांपर्यंत कसा उपयोग होईल यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेन आणि पक्ष बांधणीसाठी आणि पक्षवाढीसाठी त्या ठिकाणी काम करेन, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। अचानक लॉटरी लागली की काय असं वाटतं तुम्हाला? कधी वाटलं होतं की तुम्हाला हे पद मिळणार आहे? मला कधी तसं वाटलं नाही, परंतु देवेंद्रजी साहेब असतील, मोदी साहेब असतील, आमचे अमित शहा साहेब असतील, भाजप हा पूर्णपणे अभ्यास करून कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम करतो। माझ्या घरात कोणी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही। असं असताना मला राष्ट्र स्तरावर देश पातळीवर वरिष्ठ हौसचा सभासद केलं, अतिशय मन भारावून गेलं आणि माझ्या त्या कामाची पावती मला पक्षाने दिली असं मला म्हटलं तर चालेल। तुम्ही विधान परिषदेवर होता, विधान परिषदेची तुम्ही आमदारकी सोडली, त्यानंतर तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपमध्ये आलेला, कशा प्रकारे बघताय हे हा सगळा प्रवास? एकूणच कुठेतरी 7 वर्षाचा खंड होता, तुम्ही अध्यक्ष देखील राहिला, जिल्हाध्यक्ष देखील राहिला, पण कुठेतरी संधी मिळत नव्हती याची खंत? नाही, संधी कधी मिळत नव्हती असं कधीच झालं नाही। मी एका विचारधारेच्या दृष्टिकोनातून मला राष्ट्रवादी सोडला, राष्ट्रवादीचा मला काही त्रास नव्हता, परंतु मोदी साहेबांचे जे काम करण्याची पद्धत असेल, देवेंद्रजी ज्या मी जवळून बघितलं होतं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, आणि म्हणून कुठेतरी ही विचारधारा त्यापेक्षाही लोकांना उपयोगी ठरू शकते। गोरगरिबापर्यंत वंचितापर्यंत पोहोचण्याचा पक्षाचं धोरण आहे। सर्वांचं मोदी साहेबांनी ज्या सगळ्या गरिबांना घर असेल, आमचा आरक्षणाचा प्रश्न दिल्ली लेवलवर आहे, धनगर आरक्षण सोडण्याच्या दृष्टिकोनातून मला दिल्लीचं सरकार गरजेचं आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचं सरकार त्यावेळेसही होतं, आजही आहे आणि आमचा हा केंद्रातला प्रश्न असल्यामुळं मला एक चांगली संधी मिळाली आणि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मला काम करता येईल हे मला या ठिकाणी खात्रीने सांगता येईल। काही धनगरांच्या समस्या सुद्धा अजूनही प्रलंबित आहे, त्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार का? त्याच्यासाठी सांगितलं की मला आता ही संधी मिळालेली आहे समाजाचे प्रश्न सोडवण्याची। भारतीय जनता पक्षाच्या विरोधाला त्यांनी संघर्षाला चांगली संधी दिली। पहिल्यांदा भारतीय जनता पक्षानेच महात्मे साहेबाला राज्यसभेवर घेतलं होतं, आता दुसऱ्यांदा मला घेतले। 60 वर्षात कोणी सुद्धा आमचा लोकसभेत सदस्य नाही, राज्यसभेमध्ये दुसरी संधी मला मिळालेली आणि आपल्या भाजप सरकारने मान्य देवेंद्रजी सरकारनेच आदिवासींना सवलत देता आली नाही म्हणून आदिवासींना ज्या सवलती आहेत त्या 13 ते 20 GR काढून धनगर समाज सुद्धा दिले। आज महाराष्ट्रामध्ये इंग्रजी शाळेमध्ये जवळपास 1 लाखाच्या वर पोरं धनगराच्या त्या इंग्लिश स्कूलला मोफत शिकतात। हे सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी काम झालेलं आहे आणि म्हणून काही राष्ट्रवादीच्या दृष्टिकोनातून, राष्ट्रप्रेमाच्या दृष्टिकोनातून काही टेक्निकल अडचणी येत असतात। आदिवासी समाजाचा असंतोष आहे, परंतु आमची मागणी की आदिवासींचं काही हक्क न डावलता बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटनेमध्ये आम्हाला धनगर आणि धनगर म्हणून आदिवासी दिलेली ती सवलत आम्हाला मिळावी ही समाजाची 60 वर्षावरची मागणी आहे आणि ती मागणी सोडवण्यासाठी मला या पदाचा आपल्याला सदुपयोग होईल आणि मला खात्री आहे की भारतीय जनता पक्षच आमचा विचार करून काही काळात आम्हाला आदिवासीच्या सवलती मिळतील। वडकुते साहेब, माध्यमांमध्ये तुमच्या नावाची काही चर्चा नव्हती, मात्र तुमचं नाव राज्यसभेच्या यादीमध्ये आलं, नेमकं पडद्यामागे काय घडलं? ते श्रेष्ठीला माहीत साहेब। मी तर साध्या मला पहिल्यांदा देवेंद्रीचा फोन आला, काय म्हणाले? काही नाही, तुम्हाला समाजाचं काम करायचं, तुमचं काम जनतेचं मध्ये चांगलं आहे आणि म्हणून श्रेष्ठीने आम्ही तुम्हाला राज्यसभेवर देण्याची संधी ठरली देण्याची, एवढंच त्यांनी मला फोनवर। गोपीचंद पडळकरांचा काही हा, गोपीनाथ पडळकर माझ्याबरोबरच आहेत, राम शिंदे माझ्याबरोबर, आमच्या समाजाचे सगळे नेते माझ्याबरोबर आहेत। असं कोणी आमच्या समाजामध्ये नेत्यामध्ये कधीही दुरावा निर्माण झालेला नाही। आम्ही सगळे एक साथ असतो, सगळे मिळून समाजाचं काम करतो, सगळे मिळून सगळीकडे जातो आणि समाजाला न्याय देण्याचं काम करत असतो। शरद पवार यांना हे देखील तुमच्यासोबत आता राज्यसभेवर येत आहेत, कशा प्रकारे बघताय? पूर्वक्षमीचे तुमचे नेते होते, कुठेतरी तुमच्यासोबत तुम्ही आता दोघेही राज्यसभेवर येतात। आता हा योगायोग म्हणा, नेते ते माझे आजही येतं, आज राष्ट्रीय स्तरावरचे ते नेते आहेत त्यांच्यामुळं, पण त्यांच्यावर बसण्याचा योग आला हे माझं भाग्य आणि ते भारतीय जनता पार्टीने मला दिलेली संधी आहे। वडकुते साहेब, धनगड आणि धनगर हा
खासदार होत आहे याबाबत काही उत्तर निघेल असं वाटतं तुम्हाला? हा जरूर निघर, कारण ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेमध्ये 36 नंबरवर आमचं धनगड लिहिलेलं आहे. आमच्या सगळ्यांचं एकच मत आहे की हिंदी आणि मराठीमधला जो अपभ्रंश असतो, आज तुम्ही बघितलं असाल बलराम जाखडचं इंग्रजीमधलं तुम्ही खरी डी आहे आणि हिंदीत लिहिताना जाखर लिहितात. मी ज्या जिल्ह्यामध्ये पूर्वी काम करत होतो, 2 जिल्हे होते, तिथं गंगाखेड नावाचं रेल्वे स्टेशन आहे, निजामाच्या काळातलं म्हणजे इंग्रजाच्या काळातलं. तिथं गंगाखेड डी शेवटचं आहे आणि मराठीमध्ये गंगाखेड आहे. आणि आज तुम्ही बीडचं सुद्धा रेकॉर्ड तसंच आहे. आज आमचे मुख्यमंत्री ज्या भागात राहतात तिथं तुम्ही जाऊन पहा सीताबर्डी हिंदीमध्ये बर्डी आहे आणि डी मध्ये इंग्रजीमध्ये डी आहे. ड आणि रचा झालेला हा फरक आहे तो दूर व्हावा. परंतु घटनेचा प्रेसिडेन्शियल ऑर्डर बदलण्यामध्ये जी संख्या लागते ती संख्या आदिवासीची जास्त असल्यामुळं त्यांचा गैरसमज व्हायला की हे नव्यानं शिरतात. नव्यानं कुठे शिरल्याचं बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्येच आम्ही आदिवासी आहोत आणि ते एक दिवस त्यांना कळेल आणि आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे. ड आणि रचा फरक जो आहे इतक्या वर्षापासून सुरू आहे तो लवकरच कमी होईल काय? 100% कमी होईल अशी आशा आहे. कारण आज म्हणतात ना, अंगणात गेले की घरात जाता येते, तसं देवेंद्रजी फडणवीस माननीय यांनी आमच्या समाजाला आदिवासीच्या 22 सवलती लागू केल्या. आता फक्त राजकीय आरक्षण राहिल्यामुळं ती अडचणीचं आहे, परंतु शिक्षण असो, घरकुल असो, ज्या काही योजना आहेत गरिबांसाठी लाभाच्या ज्या योजना आहेत त्या आदिवासीला ज्या आहेत त्या आम्हाला मिळालेल्या आहेत. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.